Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of the Lord Savior Jesus Christ this morning. आपला प्रभू तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावात या तिसऱ्या सभेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. Shall we all arise in the presence of the Lord? आपण सर्वजण प्रभूच्या उपस्थितीमध्ये उभे राहूयात. Let's all close our eyes. आपले डोळे आपण बंद करूयात. Let's praise Him, let's worship Him, and let's all look to the Lord in prayer. आणि सर्वजण देवाची स्तुती आराधना करूयात आणि आपण प्रार्थनेमध्ये त्याच्याकडे जाऊयात. Tell Him that, yes, Father, Lord, in the name of Jesus Christ, I come to you. आणि त्याला सांगूयात की पिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. Thank you for this wonderful grace that we are here in His house to praise Him, to worship Him, to glorify Him. तुझ्या मंदिरामध्ये तुझी कृपा आणि दया असल्यामुळेच आम्ही आलो आहोत तुझी भक्ती करण्यासाठी, स्तुती आराधना करण्यासाठी. Thank Him for His promises that never fails, which says, I will never leave you nor forsake you. त्याला धन्यवाद द्या, कारण त्याच्या वचनामध्ये तो असं म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, आणि त्याचं अभिवचन कधीच अपयशी होत नाही. Thank Him for His promises which never fails, which says, where 2 or 3 gather together in my name, I am there. त्याला धन्यवाद द्या, कारण त्याच्या अभिवचनामध्ये त्याने असं म्हटलं आहे की जेथे 2 किंवा 3 माझ्या नावात एकत्र येतात त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. Tell Him that, yes, Lord, I surrender to you. आणि त्याला सांगा, होय प्रभू, मी स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो. Tell Him that, yes, Lord, you are the potter, I am the clay. Mold me and make me. This is what I pray. आणि त्याला सांगा की प्रभू, तू कुंभार आहेस, मी चिकल आहेस, मला मोड, घडीव, आणि ज्याप्रमाणे तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे तू कर. Oh, He's there at the door knocking. तो दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. Let's open our doors and welcome Him inside. यावेळेस आपले अंतःकरणाचे दार आपण उघडूयात आणि त्याचं स्वागत आपल्यामध्ये करूयात. प्रभू, आम्ही तुझी उपासना करतो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. तुला धन्यवाद देतो प्रभू. Hallelujah, hallelujah, hallelujah. तुझी आराधना करतो. Hallelujah, hallelujah, hallelujah. तुझ्या नावाला धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Hallelujah. Jesus. Thank you, धन्यवाद. Jesus. Praise you, Lord. We तुझी worship स्तुती you, करतो Lord. प्रभू.
and praise. सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुझ्या नावाला देतो Because you alone are worthy. कारण तू एकटाच योग्य आहे And all God's people say. आणि देवाच्या सर्व लोकांनी And म्हणावं all God's people say. देवाच्या सर्व लोकांनी म्हणावं Amen. आमेन Amen. Lord God is beautiful beyond description. कोणत्याही वर्णनाच्या पलीकडे आपला देव सुंदर आहे I hear a loud amen to that. Amen. आमेन Amen. आमेन But let's all sing this wonderful song together and हे declare सुंदर this. गीत गाऊयात आणि त्याचं गौरव करू. Praise Him. पण त्याची स्तुती करूया Everyone, let's give a loud shout. Whoa, oh, oh, whoa, oh, oh, whoa, oh, oh, whoa. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू हमारे दिल है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू हमारे दिल है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा. Everyone! Whoa, oh, oh, मेरी निराशा में, मेरी निराशा में, मेरी आशा बना दो, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. Thank you, Jesus. Thank you, Lord. मेरी निराशा में, मेरी निराशा में, मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने. क्योंकि तू हमारे दिल है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू हमारे दिल है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. दिल की गहराइयों में, दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा
सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला He is मिळो. beautiful beyond description. खरोखर तो कोणत्याही वर्णनाच्या पलीकडे सुंदर आहे. He is the Lord and He reigns on high. तो प्रभू आहे आणि तो सर्वोच्च राज्य करीत आहे. Who is like unto Him, never ending in days. आणि कधीही न संपणाऱ्या दिवसाप्रमाणे तो आहे. And He comes in power when we call out His name. आणि जेव्हा आपण त्याच्या नावाचा धावा करतो तो शक्ती सामर्थ्यानिशी Oh, येतो. there is power in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये शक्ती सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. Oh, when we call out on the name of Jesus, जेव्हा केव्हा प्रभू येशूच्या नावाचा आपण धावा करतो unexpected things happens. अनपेक्षित गोष्टी घडतात. Miracle happens. चमत्कार घडतो. Hallelujah. Hallelujah. The enemy flees in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात वैरी पळून जातो. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. Show your power. Oh, Lord, our God. Show your power, Lord. Our God.
God, hallelujah. To God, hallelujah. Shalom, shanti, or salam. Thank you, Lord. Shalom. Shalom, shanti, or salam. Lae hai aapke naam. Shalom, shanti, or salam. Ye Yeshu ka पैगाम. Shalom, shanti, or salam. Lae hai aapke naam. Shalom, shanti, or salam. Ye Yeshu ka पैगाम. Everyone, bow, hallelujah. Everyone. One more time. To God, Oh Jesus, who am I that you are mindful of me? प्रभू येशू, मी कोण आहे की तू माझ्याबद्दल विचार करावास? That you hear me when I call. जेव्हा मी धावा करतो तेव्हा तू माझं ऐकावस. Is it true that you are thinking of me? आणि प्रभू, खरोखर हे खरं आहे का की तू माझ्याबद्दल विचार करत आहे? How you love me? की तू माझ्यावरती कसं प्रेम करत Oh, he आहेस? loved us so much. माझ्यावरती खूप प्रेम केलं आहेस. He loved us so much. तू आमच्या Isn't आपल्यावरती it त्याने खूप- amazing? आणि ते अद्भुत नाही काय? Yes? No? Can I hear a loud yes? मोठ्याने होय आपण Because म्हणूया. I am a friend of God. कारण मी देवाचा मित्र आहे And he calls me friend. आणि तो देखील मला त्याचा मित्र असं म्हणतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Who am I that you are mindful of me? That you hear me when I call. Is it true that you are thinking of me? How you love me? It's amazing, everyone. Who am I that you are mindful of me? That you hear me when I call. Thank you, Lord. Is it true that you are thinking of me? How you love me? It's amazing. I am a friend of God. I am a friend of God. I am a friend of God. He calls me friend. I am a friend of God. I am a friend of God. I am a friend of
हालेलुया. Oh, let's sing this wonderful Marathi hymn together. यावेळेस Thank you, सुंदर Jesus. मराठी गीत आपण Thank you, गाऊया. Jesus. Worship you, Lord. Thank you, Jesus. Darashi. Darashi pahakoneto. Asuni tokito. Palu mitra nasita. Tu bindu lakshya karita. Krishna Prabhu larika. Shuddha kevaya. Karita tudara bahe. Tapri. To divya mitra yavaya. Yacha prasad pavaya. Tapuni pap sagale. Karat dar mukde. Krishna Prabhu laridika. Vishuddha kevaya. Karita tudara bahe. Tapri. Nadyat घेतले. Nadyat आत घेतले. देऊनी खेळाविले. नाजारा तो तुम्हा सोडे. कृपेची वेळ इतळे. कृष्ण प्रभूला हृदयिका. विशुद्ध ठेवाया. काकरिता तुतारा बाहेर. त्या प्रिय तो दिव्य मित्र. तो दिव्य मित्र यावया. त्याचा प्रसाद पावया. तापुनी पाप सगळे. कराच देव उघडे. कृष्ण प्रभूला हृदयिका. शुद्ध ठेवाया. Worship you, Jesus. We praise you, we praise you, we praise you. Hallelujah. Krishna Prabhu. Krishna Prabhuला हृदयिका. Worship you, Lord. We worship you, King. Oh, we thank you for your presence. We hail your name. We hail your name. We hail your name. Oh, Jai 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 Jai. Jai Jaiकार, Jai Jaiकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तेरा प्यार है महान. तेरा प्यार है जहां. मैं जो पहले बोला था. तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान. तेरा प्यार है जहां. मैं जो पहले बोला था. तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार. तूने मेरे लिए सब कुछ है दिया. We praise you, Lord. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए सब कुछ. जय 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 जयकार. जय जयकार. We worship you, Lord. जय जयकार, जय जयकार. Thank you, Jesus. तूने मेरे लिए सब कुछ है दिया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए सब कुछ है दिया. जय जयकार, जय जयकार. जय जयकार. तूने मेरे लिए
cross of Calvary, it is finished. कॅल्वरीच्या वधस्तंभावरती तू असं म्हटलं आहेस की आता हे पूर्ण झालं आहे. Thank you, we thank you, we thank you, Lord. आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद You are Jehovah धन्यवाद. Jireh, our provider, आमचा पुरवठा करणारा तू यहोवा इरे देव आहेस. who makes sure that his children never lack anything. की जो याची खात्री बाळगतो की त्याच्या लेकरांना काही उणे पडणार नाही. We want to thank you, we want to thank you. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. Hallelujah. तुझ्या नावाला धन्यवाद. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, धन्यवाद Jesus. प्रभू येशू, धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे।
है धन्यवाद के साथ You may be seated in God's presence. देवाच्या उपस्थितीमध्ये आपण I बसूया. welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत If आहे. you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर आपल्यापैकी कोणी आज या चर्चमध्ये पहिल्यांदाच आला असेल तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही उभं राहावं. We thank God that we all have come more than once over here to worship the living God. आम्ही देवाचे आभार मानत आहोत की जिवंत देवाची भक्ती करण्यासाठी आपण सातत्याने या ठिकाणी येत आहोत. I request our senior pastor to please come forward. आपल्या वरिष्ठ पालक साहेबांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं. I request Nikit Vikram Samudre to please come forward. निहित विक्रम समुद्रे याला विनंती आहे त्याने पुढे यावं. Nihit is currently studying in LKG C in Bishop's Undri. निहित हा LKG-C बिशप्स उंडरी या ठिकाणी शिकत आहे. He has secured first rank at the national level in Phoenix Olympiad 2024-25. फोनिक्स ऑलिम्पियाड 2024-25 मध्ये त्याला नॅशनल लेवलला पहिला क्रमांक मिळाला आहे. For nursery class conducted offline. आणि नर्सरी क्लास साठी ते जेव्हा कॉम्पिटिशन करण्यात आले. In recognition to this achievement, he was awarded a prestigious trophy, medal, and the आणि certificate. त्या कारणास्तव त्याला ट्रॉफी, मेडल्स आणि सर्टिफिकेट देण्यात आला आहे. In addition, Nihit had also participated in National Olympiad Foundation International Olympiad 2024-25. आणि याच बरोबर निहितने नॅशनल ऑलिम्पियाड फाउंडेशन इंटरनॅशनल ऑलिम्पियाड 2024-25 मध्ये नर्सरी या गटामधून देखील भाग घेतला होता. For nursery class across 5 subjects: science, maths, English, physics, and Hindi. आणि त्यामध्ये नर्सरीच्या शाळेमध्ये असताना सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, फोनिक्स आणि हिंदी या विषयामध्ये त्याने भाग घेतला. For the first round, he achieved A++ grades and was awarded meritorious performance certificate and medal for each subject. आणि त्याला A++ ग्रेड मिळाले पहिल्या राऊंड मध्ये आणि त्याने मेरिटियस परफॉर्मन्स सर्टिफिकेट देखील त्याला देण्यात आलं. He progressed to second round of NOF Junior Olympias League. आणि त्याने पुढे दुसऱ्या राऊंड मध्ये NOF ज्युनियर चॅम्पियन्स च्या लीग मध्ये देखील तो पुढे गेला. Which is an invitation all round for global toppers, and he has received A++ grades for all subjects. आणि त्या सर्व विषयांमध्ये त्याला A++ ग्रेड देखील मिळाले. And was honored with international topper medal along with subjects and specific badge for honor celebrating his excellent all-round brilliant performance. आणि ऑलराऊंड ब्रिलियंट परफॉर्मन्स म्हणून त्याला सन्मानित करण्यात आलं आणि सर्व विषयांमध्ये A++ अशी ग्रेड त्याला मिळाली. आपण सर्वजण उभे राहूयात.
You may be seated. आपण बसू शकता. Truly, those who are planted in the house of the Lord shall flourish in the courts of the Lord. आणि खरोखर जे परमेश्वराच्या अंगणामध्ये रोपलेले आहेत ते त्याच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. And this is just an example of how it is been proven true in Nihit's life. आणि कशा प्रकारे ते वचन आहे किंवा ते उदाहरण आहे हे आपल्याला दिसतं. So if your children or you have received individual awards, medals, trophies, please bring it in the house of the Lord, and we shall be very glad to felicitate you in the house of the Lord and your children for the glory of God. जर तुम्हाला किंवा तुमच्या लेकरांना अशा प्रकारे वैयक्तिक स्पर्धांमध्ये काही बक्षीस मिळत आहे, पारितोषिक मिळत आहे, तर तुम्ही ते देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या, जेणेकरून परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुमचा सन्मान केला जाईल. Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us. आपण सर्वजण टाळ्या वाजवून आपल्या वरिष्ठ पालक साहेबांचं स्वागत करूयात देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये येत असताना. I want to thank you for your love, your grace, and your consideration and prayers for me. तुमची प्रीती, तुमची कृपा, तुमची कळकळ माझ्यासाठी ज्या प्रार्थना तुम्ही केल्या माझ्यासाठी त्याबद्दल मी तुमचे आभार मानत And we आहे. thank God for His holy presence with us. प्रभूची पवित्र उपस्थिती आपल्यामध्ये त्याबद्दल प्रभूचे आम्ही आभार मानत आहोत. I want to thank you all for donating love gifts for our branch church pastors' children's education. मी तुम्हाला सर्वांचे आभार मानत आहे जी काय प्रीतीची देणगी तुम्ही आपल्या शाखा मंडळाच्या पास्टरांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता दिली त्याबद्दल. I have received several phone calls and messages from different pastors. They were surprised. They didn't know. They were surprised to receive this educational help for their children. आणि आपल्या वेगवेगळ्या पालकांकडून मला फोन आले आणि त्यांना माहिती नव्हतं की ही मदत त्यांना आपण करणार आहोत, पण ते फार आश्चर्यचकित झाले आहे. And they told me to please thank the whole church for helping us. आणि त्यांनी सांगितले की पूर्ण मंडळीचे आभार माना की त्यांनी आम्हाला मदत केली. As we are looking to the word of God, देवाच्या वचनाकडे आपण पाहत असताना that Jesus Christ प्रभू येशू ख्रिस्त is the cornerstone. कौंशिला आहे. And in Psalms 127, the word of God says, unless God builds the house, they that build in vain. स्तोत्र संहिता 127 मध्ये सांगितलंय जोपर्यंत परमेश्वर घर बांधत नाही बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. So Psalms 118 स्तोत्र संहिता 118 verses 14 to 24. 14 ते 24 वचने. You can read this when you go home. घरी जाल त्यावेळेस तुम्ही वाचू शकता. It's a very strong, impressive, touching the word of God. देवाचं वचन सामर्थ्यशालीरित्या या ठिकाणी स्पर्श करणारा असं आहे. And in this we find that Jesus Christ is mentioned the cornerstone. या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचा कौंशिला म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. And if Jesus Christ is the cornerstone of your life, जर येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा कौंशिला आहे, because Jesus said, I will build my church on this rock. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी माझी मंडळी या खडकावर रचेल. This rock means the confession of Peter. हा खडक म्हणजे पेत्राने जी केलेली कबुली. Thou art Christ, the Son of the living God. ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र. And on that basis, आणि त्यावर आधारित when we trust God, त्यासोबत देवावर भरोसा ठेवतो, when we allow God to build our house, ज्यास आपलं घर बांधायचा वाव परवानगी आपण परमेश्वराला देतो, so our life will be firm, strong, and productive. आपलं जीवन जे आहे स्थिर उभा असणार आहे, भक्कम असणार आहे आणि फळद्रूप असं असणार आहे. Don't worry what is happening around us. आपल्या अवतीभोवती काय घडत आहे याची काळजी करत बसू We नका. cannot control anything around us, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आपण ताब्यात ठेवू शकत but we नाही, can control ourselves. परंतु आपण स्वतःवर ताबा ठेवू शकतो. And when we allow ourselves, hand it over into the hand of God, आपण स्वतःला आपलं जीवन प्रभूच्या हातात देतो, allowing God to build our life on the rock Jesus Christ. परमेश्वराला आपण वाव देतो प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर जीवन बांधण्याकरिता. In Ephesians इफिसकारास पत्र chapter 3, याचा 3रा अध्याय verses 14 to 21. 14 ते 21 वचने. Ephesians chapter 3, इफिसकारास पत्र याचा 3रा अध्याय verses 14 to 21. 14
ते 21 वचने. या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंश ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मोळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशा ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पने पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करायचं समर्थ आहे त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्ताच्या ठाई पिढ्यानपिढ्या युगाने गौरव असो. आमेन. Hallelujah. हालेलुया. What a powerful word that Paul has written here. या ठिकाणी किती सामर्थ्यशाली वचन पौलाने लिहिलं आहे. And he is writing in this passage या शास्त्र भागात तो लिहित आहे that we need to be rooted and grounded in our faith. आपल्या विश्वासामध्ये आपण मुळवलेले असलं पाहिजे, सखोल गेलो पाहिजे. Christian life is a life of faith. ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन. And when we have faith in God, ज्यास आपला देवावर विश्वास आहे, when we have faith in His work, त्याच्या कार्यावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो, when we have faith in His word, त्याच्या वचनावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो, our life is transformed आपल्या जीवनाचं रूपांतर होतं. and we receive strength from the Almighty God. सर्वसमर्थवान देवाकडून आपल्याला ते बळ प्राप्त होतं. Because we are built on the rock Jesus Christ. कारण आपल्या जीवनाची बांधणी प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर बांधले आहे. In Ephesians chapter 6, इफिसकारास पत्र 6 verses 10 to 13. 10 ते 13 वचने. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा, सैतानाच्या डाव पेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाराबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. Take this armor ही शस्त्र सामग्री घ्या to stand against the spirit and evil forces. आणि जे आकाशातील दुरात्मे त्याच्या डावपेचा पुढे उभं राहण्याकरिता Satan has interpreted that to our mind that our own relatives, our own neighbors, our own people with whom we are working, they are our enemies. सैतानाने आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुवाद असा केलाय की आपले लोक, आपले नातेवाईक, अवतीभोवतीचे राहतात ते आपले शत्रू आहेत. And we try to keep distance from them. आपण त्यांच्यापासून अंतर ठेवायचा We प्रयत्न try to करतो. avoid them. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न And if करतो. they come to church, आपण चर्चला येतो we dare to change the church for them. आणि त्यांच्यामुळे आपण धाडस करतो मंडळी बदलण्याचं. I have one sister came and told me, एक बहीण आली आणि तिने मला सांगितलं, Pastor, I wanted to attend this church. मला या चर्चला यायचं होतं, But you know, when I come, पण तुम्हाला माहिती जेव्हा मी येते I see that sister telling about me everyone. आणि मी त्या बहिणीला पाहते की ती माझ्याबद्दल सर्वांना सांगते And she talks about me. ती माझ्याबद्दल बोलते. So please forgive me. I am going to join other church. मला क्षमा करा, मी या मंडळीत नाही तर दुसऱ्या मंडळीत जाणार आहे. What happened? काय झालं? That church has gone. That lady has gone. ती बहीण तिकीला गेली. The one who was spreading rumors about her, she also has gone. आणि जे त्यांच्याबद्दल अफवा पसरवत होती ती बहीण देखील गेली. Both have gone. दोघी गेल्या. Why? का? Because looking to the horses rather than the riders. आणि ते पाहतात की घोड्यावाला जो घोडसवार आहे त्याला नाही. We are looking to the horses आपण त्या घोड्याकडे on पाहतो whom Satan is sitting ज्यावर सैतान बसला आहे and trying to persecute us in our heart. आपल्या हृदयात छळ करायचा प्रयत्न करत आहे. And therefore Paul says, take this armor. त्यामुळे पाऊल म्हणतो ही शस्त्र सामग्री Because धारण करा. our fighting, our war is not with the flesh and blood. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नाही. Our war is not
against the flesh and blood. आपलं झगडणे युद्ध रक्तमांस बरोबर नाही. Our war is against Satan and his angels. सैतान आणि त्याच्या दूताबरोबर आपलं झगडणं They युद्ध try आहे. to roam around us and try to take possession of our mind. ते आपल्या अवतीभोवती फिरत आहे आणि आपल्या मनाचा ताबा घ्यायचा प्रयत्न They करत आहे. try to remind us about our shortfallings ते आपल्याला नेहमीच आठवण करून देत आहे जिथे आपण कमी पडत आहोत. and discourage us to move forward in God. प्रभूमध्ये पुढे जाण्याकरिता आपल्याला निराश करत आहे. These evil spirits, हे अशुद्ध आत्मे they get hold of the believers ते विश्वास असणाऱ्याची पकड घेतात and spread the displeasure in the churches. आणि मंडळीमध्ये असमाधानाचं वातावरण करतात. And they themselves are not benefited. त्यामुळे त्यांनाही काही लाभ होत They नाही. don't allow others to be benefited. इतरांनाही तो लाभ घेऊ देत नाही. But those who trust on the Lord. परंतु जे प्रभूवर विसंबून राहतात. The word of God says, not by might, not by power, but my spirit, says the Lord. देवाचं वचन सांगतं बळाने नव्हे पराक्रमाने नव्हे परंतु देवाच्या Paul आत्म्याने. says, I can do all things through Christ Jesus who strengtheneth me. पौल म्हणतो मला शक्ती देणाऱ्या ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. Allow God's strength to come in your life. परमेश्वराच्या बळाला शक्तीला तुमच्या जीवनात येण्याकरिता These are वाव the द्या. days हे असे दिवस आहेत that we need to have God's strength in us. आपल्यामध्ये देवाचं बळ शक्ती असली पाहिजे. Not our own strength. आपली स्वतःची ताकद नाही. Our own ways आपले स्वतःचे मार्ग नव्हे. will always fall. नेहमीच आपण पडू And it will discourage us, depress us, and discomfort us. आणि त्यामुळे आपण निराश होऊ, हताश होऊ, आपण अस्वस्थ होऊ. But God is saying to us, the पण word देवा- of God is saying, देवाचं वचन आपल्याला सांगत आहे Christ gives us strength ख्रिस्त आपल्याला ते बळ देत आहे. because he is not dead. कारण तो मेलेला नाही, He rose again from the dead. मरणातून तो उठला And आहे he has sent his Holy Spirit. त्याने त्याचा पवित्र आत्मा पाठवला आहे. And he told in Gospel of John chapter 14, योहानकृष्ण सुसमाचार 14व्या अध्यायामध्ये तो म्हणला when आहे I go, I'll request the Father will send the Holy Spirit who will stay with you and in you. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी पित्याकडे जात आहे, पित्याला विनंती करेन की पवित्र आत्मा तुम्हाकडे तो पाठवल. तो पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आणि तुमच्या मध्ये राहील. Jesus is coming soon. येशू लवकर येत आहे. The situation that is happening around the world, जगामध्ये ज्या घडामोडी आणि परिस्थिती होत आहे the nature is falling apart. आपण पाहतो निसर्ग देखील आपण त्याच्यामध्ये बदल पाहत Everywhere आहोत. you find there are floods and earthquakes तुम्ही पाहता सर्वत्र दररोज कुठेतरी पूर आहे, in different nations. भूकंप आहे वेगवेगळ्या राष्ट्रात. And everyone is surprised how this is happening. सर्व आश्चर्यचकित होत आहेत की या घडामोडी कशा होत आहेत. Mountains are collapsing. आपण पाहतो डोंगर देखील कोसळत आहेत. The sea is roaring. आपण पाहतो समुद्र देखील गर्जना करत आहे. Pretty soon the sea will cross the band boundaries that are given. आणि लवकरच ज्या समुद्राला सीमा दिल्या आहेत ते ओलांडणार आहेत. And whole humanity will be in terrible pain and agony. सर्व मानव मात्र जे अति भयंकर त्रासातून संकटातून जाणार आहे. How many are waiting for Jesus to come? किती जण वाट पाहून थांबलेत की येशूने आलं पाहिजे. येण्याची वाट किती जण पाहत आलं आहेत. पाहिजे नाही असो ना तर नसो तो येणारच. How many want to Jesus to come? किती जणांची इच्छा आहे की येशूने यावं. And when do you want him to come? आणि तुमची इच्छा आहे की कधी त्याने यावं. Yesterday I was talking to a family काल एका कुटुंबाशी मी बोलत होतो and they told me, Pastor, please tell Jesus don't come so quick. आणि ते म्हटले पास्टर कृपा करून येशूला सांगा ना इतक्या लवकर येऊ नको. I said, why? म्हटलं का? Because I'm going to get my promotion. कारण मला माझ्या कामात बढती मिळणार आहे. I said, Jesus is not waiting for your promotion. म्हटलं येशू तुमच्या बढतीसाठी थांबलेले नाहीत. Jesus will come on his time. येशू त्याच्या नियुक्त वेळेला येईल. And he is coming soon. तो लवकर येत आहे. Jesus said, when you see all these things happen around you, येशू ख्रिस्त म्हणाले ज्यावेळेस तुमच्या अवतीभोवती या गोष्टी तुम्ही घडताना पाहाल, please remember, end is coming soon. लक्षात ठेवा की शेवट जवळ आला आहे. Now, I want to correct our understanding. आणि आपली जी समजबुद्धी आहे तिची मला दुरुस्ती करायची आहे. Whatever is written in the book of Revelation
from chapter 5 onwards प्रगटीकरणाचं पुस्तक 5व्या अध्यायापासून पुढे जे काय दिले आहे will happen when church will be taken up. त्या गोष्टी केव्हा घडतील ज्यावेळेस मंडळीला वर उचलला जाईल त्याच्यानंतर. Don't read, when we read the Gospel of Luke chapter 24 and Matthew's Gospel, that all these things will happen, and we think, oh, sun has not darkened, moon has not become red, I will wait till that time. आणि मग आपण मत्तेकृत शोर्तमान आणि लूककृत शोर्तमान चिन्ह दाखवलेले आहेत ते आपण पाहतो आणि म्हणतो अजूनपर्यंत सूर्य लाल झालेला नाही, चंद्र हे झालेला नाही. Those are the prophecies of the end time. त्या भविष्यवाण्या शेवटल्या काळाच्या आहेत. Jesus will come to take his church first. प्रभू येशू ख्रिस्त पहिला आपल्या मंडळीला घेऊन जाणार And आहे. only those who have strong faith in him, जे त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतात, only those who live life of faith unto him, irrespective of anything that is happening in our life. आपल्या जीवनात जे काही झालं तरी देखील जे त्याच्यावरती विश्वास ठेवून आपलं जीवन चाल जगत आहेत They will be taken up. त्यांना वर उचलण्यात येईल. And if we are alive, we will be taken up. त्यावेळेस जर आपण जिवंत असू आपण देखील जाणार आहोत. If we are dead, जर आपण मेलो असेल तर we will be raised from the qabr. Yeah, आपण त्या कबरेतून उठणार आहोत. grave. Yeah. And the word of God says, देवाचं वचन सांगत आहे water will give what water has swallowed. आणि जे पाण्याने गिळलं आहे पाणी देखील ते देणार आहे. Earth will give what earth has taken. आणि जे पृथ्वीने घेतलंय ते पृथ्वी देखील देणार आहे. Fire will give back what fire has consumed. आणि अग्नीने जे भस्म केले अग्नी देखील ते देणार आहे. If people of God has been died in the air accident or fire, देवाचे लोक जे अपघातात मरण पावले मग विमानाच्या किंवा if they अग्नीच्या have been drowned in the water, पाण्यामध्ये जर ते they have बुडाले been असतील buried ritually, त्यांना पुरण्यात आला असेल विधीप्रमाणे only those who will sleep in Christ Jesus, जे फक्त ख्रिस्त येशूमध्ये झोपणारे निद्रा घेणारे they will be raised up. ते उठवले जातील. And they will meet those who are alive. आणि जे जिवंत आहेत त्यांची भेट होईल. The live people, those who will be taken, will be only those who believe, irrespective of denomination, irrespective of any church. आणि मग जे जिवंत आहेत त्यांना प्रभू घेऊन जाईल मग ते कोणत्याही चर्चचे असू कोणत्याही पंथाचे असू. And they both will meet together in the air. आणि मग त्या अंतराळात ते दोघं एकत्र And असतील their bodies will be changed. आणि त्यांच्या शरीराचं रूपांतर होईल. And there will be 7 years. 7 वर्ष असणार They will आहेत. stay in the air with Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या अंतराळात राहतील. And those 7 years, ते 7 वर्ष whatever written in the book of Revelation will start happening. प्रगटीकरणाच्या पुस्तकात जे काही लिहिलंय त्यानंतर ते होण्याची सुरुवात होईल. And trials and troubles and difficulties will come. त्रास संकट अडचणी येतील. We will be there, आपण त्या ठिकाणी असणार आहोत. and we will have the grand feast with Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपली महान मेजवानी असणार आहे. We will be judged according to our works, आपल्या कृत्याद्वारे आपला न्याय होणार आहे. how we have built on the foundation. त्या पायावर आपली बांधणी आपण कशी केली. How we have built is mentioned in 1 Corinthians chapter 3. पहिले कोरिंथियस पत्र 3 अध्यायावर Some सांगितलं आहे कसं built बांधलं आहे. by grass, काही लोकांनी ते गवताने बांधकाम wood, केलं. and hay. काही लोकांनी गवताने लाकडाने बांधकाम केलेलं आहे. And every work shall be tested by the fire. प्रत्येक काम जे आहे त्याचं परीक्षण कशाने केलेलं Some अग्नीने. build काहींनी बांधलं gold, silver, and precious stones. मौल्यवान रत्न सोने आणि चांदी. And those whose work is safe by the fire of God, ज्यांचं काम परमेश्वराच्या आज्ञेने सुरक्षित राहील they will receive the reward from Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताकडून त्यांना पारितोषिक मिळेल. Those whose work are burned by the fire, अग्नीने ज्यांचे काम नष्ट होतील they will have only entrance in the heaven, त्यांना केवळ स्वर्गात प्रवेश मिळेल. but they will not have rewards. त्यांना प्रतिफळ पारितोषिक मिळणार So नाही. what is this gold, सोनं काय आहे, silver, चांदी, and precious stones? मौल्यवान रत्न They come into existence with the fire and hammer.
आणि त्याचं अस्तित्व कसं होतं आपण पाहतो त्या अग्नीने आणि हातोड्याने. Fire and hammer. आपण पाहतो अग्नी आणि हातोडा It is tested. त्याचा परीक्षा करण्यात पारख करण्यात If you येते. take this ring, जर तुम्ही अंगठी घेतली, go to this goldsmith तुम्ही जर सोनाराकडे जाल and ask him, he will say, let me check. आणि त्याला बघा तर ते म्हणतील मला तपासून बघू द्या. He will put tejab on it. त्याच्यावर ते ऍसिड टाकल तेजाब. And then he will put this ring in the fire. मग ही अंगठी अग्नीत तपासून If पाहिजे. the ring stays, त्या अग्नीत जर ती अंगठी तशीच राहिली, then he says, this is original gold. आणि ते म्हणतात मग हे शुद्ध सोनं आहे. Silver, चांदी पण तसंच, precious stones मौल्यवान रत्न पण are come into existence with the hammer and fire. त्याचं अस्तित्व कशाने होतं? अग्नी आणि हातोडा. How many would like to have fire of troubles and problems in your life? की त्यांना आवडेल तुमच्या जीवनामध्ये अग्नी, त्रास आणि संकटाचा, For the sake of the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी. Only few. काही थोडकेच I know it's. मला माहिती आहे. We have to prepare आपण तयारी केली पाहिजे to go through the fire, अग्नीतून जाण्यासाठी. because your God and my God is able to keep us alive in the fire. कारण तुमचा माझा देव त्या अग्नीतही आपल्याला जिवंत ठेवण्याकरिता समर्थ Because that's आहे. what the word of God says. देवाचं वचन तेच सांगतं. Daniel दानिएलच्या पुस्तकात in Shadrach, Meshach and Abednego, शद्रक मेशक अबिदनगोच्या जीवनात minority of minority, अल्पसंख्यातील अल्पसंख्य they told king त्याने राजाला who has सांगितलं all power, all authority, त्याच्याकडे सर्व सामर्थ, अधिकार, सत्ता, we will not bow down before this. आम्ही दंडवत करणार नाही या मूर्तीला. We know our God will save us from this. आम्हाला माहिती आहे आमचा देव समर्थ आहे अग्नीतून आम्हाला सोडवायला. And if not, कसे असो जर त्याने सोडवलं we नाही, must come to that level of if not. आपण अशा परिस्थितीच्या विश्वासात झाला पाहिजे. We तर know our God will protect us from our problems and difficulties and trials and troubles. आमचा देव आम्हाला माहिती आहे समर्थ सुरक्षित ठेवण्याकरता आम्हाला त्रास, दुःख, संकटातून. But if not, जर कसे असो still we will not bow down before enemy. तरी देखील कोणत्या गोष्टी समोर आम्ही झुकणार नाही. And what was the answer? त्याचं उत्तर काय होतं? Kindle the fire 7 times more. त्या अग्नीला 7 पट अधिक पेटवा. We prayed God will save us. आम्ही तर प्रार्थना केली देवा आम्हाला वाचव. But God did not answer our prayer. देवाने आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. We told publicly आम्ही लोकांसमोर हे जाहीरपणे सांगितलं. and God did not answer our prayer. देवाने अजिबात उत्तर दिलं नाही प्रार्थनेचं. On the contrary, त्याच्या विरोधाभास order of the king was kindle the fire 7 times more. राजाने असा आदेश दिला की अग्नीची भट्टी 7 पट पेटवा. Secondly, दुसरी गोष्ट, tie their hands, tie their legs and tie their mouth. त्यांचे हात पाय तोंडाला बांधून टाका. My God. अरे माझ्या देवा. Thirdly, तिसरी गोष्ट, bring strong men. आणि धष्टपुष्ट अशा पैलवानांना बोलवा. WWF. WWF वाले. And they were 6. आणि ते 6 होते. They tied their, or lifted their legs, त्यांच्या पाय त्यांनी उचलले, lifted their hands, हात उचलले, and fourthly, swinging. आणि त्यांना झोके देत राहिले. This is my imagination. ही माझी कल्पना आहे, बायबलमध्ये It's not नाही. written in the Bible, बायबलमध्ये नाही. but I'll tell you what is that. And they were talking to these. आणि ते या तरुणांशी बोलत होते. At least now, अरे आता तरी bow down. दंडवत करा ना, You will save your life. जीव वाचवाल. And what their response was? त्यांचं उत्तर काय होतं? What their response was? त्यांचं उत्तर प्रतिसाद काय होता? Their mouth was tied, त्यांच्या मुखाला hands बांधलं were होतं. tied, हात बांधले होते, legs were tied, पाय बांधले होते, they were swinged, त्यांना ते झुका देत होते. and they questioned,
At least now. आता तरी कमीत कमी. And their answer was, त्यांचं उत्तर होतं can you do this? Little loud. मोठ्याने. And fifthly, they were thrown in the fire. त्यांना त्या अग्नीच्या भट्टीत त्याने टाकून दिलं. With a hand binded, legs bounded, mouth was bound. त्यांचे हात पाय तोंड बांधण्यात आले होते. What should have happened? काय झालं पाहिजे होतं? If someone is thrown like that, what should have happened? जर अशा प्रकारे कोणाला बांधून फेकण्यात आलं तर तुम्ही कल्पना करू शकता का काय झालं पाहिजे? Died later on. मरणानंतर ते कसे पडले पाहिजे होते? how they should have fallen? कसे पडले पाहिजे होते? how they should have fallen in the fire? आडवे. तुम्हाला असं ढकललं तर तुम्ही काय उभं राहाल का? नाही. When somebody pushes you, you're not going to go straight. But when they were thrown in the fire, जास्त त्यांना अग्नीत टाकण्यात आलं. fire burned, which fire can burn? अग्नी जे पेटू शकतं अग्नीने ते पेटून टाकलं. Fire burned what fire can burn. अग्नी जे पेटू शकतं अग्नीने ते पेटून टाकलं. But fire cannot burn what is of God. पण देवाचं जे आहे अग्नी त्याला Fire could not burn out which is of God. देवाचं जे आहे अग्नी त्याला भस्म करू शकत नाही. Their ropes were burned, त्यांच्या दोरे जळण्यात आले. but they were not burned. पण त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. Hallelujah. 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 They did not hear the answer of their prayer while they were on the face of the earth. भूतलावर होते त्यांना प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालं नाही. But they got the answer of prayer when they were right in the problem. ज्यावेळेस समस्यामध्ये ते होते त्यावेळेस त्यांना प्रार्थनेचं उत्तर मिळालं. Problems cannot destroy you. समस्या तुम्हाला उद्ध्वस्त करू शकत नाही. Problems cannot destroy you. समस्या तुम्हाला नष्ट करू शकत नाही. You and I have strong faith in God. जर देवात तुमचा आणि माझा सबळ विश्वास आहे. When I was in the hospital, ज्यावेळेस मी रुग्णालयात होतो doctor checked me. डॉक्टरने मला तपासलं. I had intestinal obstruction. माझ्या आतड्यांमध्ये गाठ झाली होती. My stomach, when I was a boy there, then my stomach swollen 56 inches. मी त्यावेळेस तरुण मुलगा होतो. माझं पोट जे फुगलं होतं 56 इंच. And doctor said there is no hope for him at all. डॉक्टर म्हणाले आता यांची जगण्याची काही आशा नाही. And they sent the message त्यांनी संदेश पाठवला to Bangalore Bible College बँगलोर बायबल कॉलेजला and Junior Boys Home. जुन्नर बॉयज होमला. Prepare the grave for Nanadar's body. We are sending his dead body by plane. नानादारांच्या शरीरासाठी कबर तयार करा कारण त्यांचं शरीर प्रेत आम्ही Bible college was shut down for 3 days. 3 दिवस बायबल कॉलेजला बंद करण्यात आलं. And Bible college said, principal said, let us pray for the life of Nanadar. प्राचार्य म्हणाले बायबल कॉलेजचे की आपण नानादारासाठी प्रार्थना करूया. And I was in the hospital. मी रुग्णालयात होतो तेव्हा. The FRCS doctor who was assigned to do my operation, FRCS चे डॉक्टर माझं शस्त्रक्रिया करणार होते. he saw me dead on his operation theater in his dream. आणि त्यांच्या स्वप्नामध्ये त्याने जे काय शस्त्रक्रियाचं कक्ष होते त्याच्यामध्ये पाहिलं की मी And मेलेलो that आहे. FRCS doctor sent the message to the hospital. त्या FRCS डॉक्टरने रुग्णालयाला संदेश I पाठवला. am not coming to operate that boy. या मुलाचं शस्त्रक्रिया करायला मी येत नाही. Please arrange someone to operate him. कुणाची तरी व्यवस्था कर की ते शस्त्रक्रिया करतील. Because that doctor told me when I was in the hospital, रुग्णालयात असताना त्या डॉक्टरांनी मला don't सांगितलं pray for me. I have done 10,000 operations like this. म्हणजे माझ्यासाठी प्रार्थना करू नका. अशा प्रकारच्या 10,000 मी शस्त्रक्रिया Not केल्या a आहेत. single died. एकही मेला नाही. But that night, पण त्या रात्री God showed him he is not capable of handling me. देवाने त्यांना दाखवलं की मला हाताळणं ही त्यांच्यामध्ये क्षमता Some नाही. other doctor did my operation. कोणत्या तरी इतर डॉक्टरांनी माझ्यावर शस्त्रक्रिया I केली. was in the ICU. मी अतिदक्षता विभागात होतो. That doctor came to meet me. जे पूर्वीचे डॉक्टर मला भेटायला I आले. didn't know anything. मला काहीच माहिती I नव्हतं. thanked the doctor. Thank you for
doing this operation. त्या पहिल्या successfully. डॉक्टरांनाच म्हणालो की माझी शस्त्रक्रिया केली, आभार मानतो. FRCS doctor FRCS डॉक्टर who said, I don't believe God, जो म्हटलं की मी देवावर विश्वास ठेवत नाही, started crying in front of me. माझ्या पुढे ढसा रडू लागले. He cried and said, son, I'm very sorry. ते म्हटले, मुला मला क्षमा कर, I did not do your operation. मी तुझी शस्त्रक्रिया केली नाही. It was somebody else. इतर डॉक्टर कोणत्या तरी डॉक्टरांनी केली. But truly, you are a child of पण God. खरोखर तू देवाचं मूल आहे. Doctor's sickness is not going to destroy us. डॉक्टर आजार आपल्याला नष्ट करणार नाही. Almighty God will protect us through all the way through. आपल्या आयुष्यात सर्व मार्गामध्ये सर्वसमर्थवान देव आपल्याला सुरक्षित ठेवेल. In Philippians chapter 4 verse 13 the word of God says, फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय verse 13, आणि 13 वचन. till we all come in unity of faith and of the knowledge of the Son of God unto the perfect man, unto the measure of the stature of the fullness of Christ. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. Oh, I'm sorry, I read Ephesians. But whatever. I can do all things through Christ Jesus who strengtheneth me. We need the strength of God. आपल्याला देवाकडून सामर्थ्य पाहिजे. We need the strength of God. आपल्याला देवाकडून बळ पाहिजे. Our knowledge, our ability, our quality, our talents has some part. आपलं ज्ञान, आपले कलागुण आणि ज्या काही बुद्धी आपल्याकडे त्याच्यामध्ये काहीतरी अंश आहे आपल्या जीवनात. But पण we have to confess, I can do all things through Christ Jesus who strengtheneth पण आपण me. कबूल केले, मला शक्ती देण्या ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करू शकतो. In 1 John chapter 2, पहिले योहान याचा अध्याय 2. 1 John chapter 2, पहिले योहान 2 अध्याय verse 12 to 14. 12 ते 14 वचन. I write unto you, little children, because your sins are forgiven you for his name's sake. I write unto you, fathers, because ye have known him that is from the beginning. I write unto you, young men, because ye have overcome the wicked one. I write unto you, little children, because you have known the Father. I have written unto fathers, because ye have known him that is from the beginning. I have written unto you, young men, because ye are strong, and the word of God abideth in you, and ye have overcome the wicked one. पहिल्या योहानाचा 2 अध्याय 12 ते 14 वचन. मुलांना मी तुम्हाला लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा झाली आहे. बापांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हास लिहितो आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. बापांनो, मी तुम्हास लिहित आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहित आहे, कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. Hallelujah. हालेलुया. In all family, the word of God is written for सर्व everyone. कुटुंबामध्ये सर्वांसाठी वचन लिहिलं आहे. Father, young man, young boys and children and all. पिता, तरुण मुलं, मुले सर्वांसाठी. God is your strength. देव तुमचं बळ आहे. Because Jesus Christ is the rock. आणि येशू ख्रिस्त He is the foundation. तो आपला भक्कम पाया. And therefore, strength is given to you and me at our call. त्यामुळं शक्ती सामर्थ्य तुम्हाला आणि मला देतो ज्यावेळेस आपण त्याला धावा करतो. When you call upon him, ज्यावेळेस आपण त्याचा धावा करतो, he will answer. तो Hallelujah. उत्तर देईल. हालेलुया. When you call upon him, ज्यावेळेस आपण त्याच्या नावाला पुकारतो, he will answer. तो उत्तर देईल. And he will deliver us. तो आपली सुटका करेल. And then when everything happens like that, ज्यावेळेस असं सर्व काही घडून येईल, then what happens the next? पुढे काय होतं? We start praising the Lord. आपण देवाची स्तुती करू लागतो. Therefore, Psalms 100 says, त्यामुळे स्तोत्र 100 मध्ये लिहिलं आहे, when you come to his court, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या अंगणात याल, praise his name. त्याच्या नावाची स्तुती When you करा. come to his door, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या द्वारात याल, rejoice. आनंद करा. We need to praise
and start praising the Lord when coming from the gate into the church. फाटकापासून चर्च मध्ये येण्याची सुरुवात होते. आपण देवाची स्तुती केली Because पाहिजे. that is why we do this. आपण हे का करतो? Because whole week God has answered our prayer. कारण संपूर्ण आठवडाभर परमेश्वराने आपल्या Because प्रार्थनेचं उत्तर whole दिलं week आहे. God has delivered us. पूर्ण आठवडाभर परमेश्वराने Because आपल्याला whole सुटका week केली आहे. पूर्ण God आठवडाभर has given us strength. देवाने आपल्याला ताकद दिली Because आहे. whole week संपूर्ण आठवडा God has helped us to stand. देवाने आपल्याला उभं राहण्याकरिता मदत केली. And that's why when we come to the church, ज्यावेळेस आपण चर्चला येतो, we don't come for the blessings. आपण आशीर्वादासाठी येत नाही. We thank God for the blessings in त्या the आशीर्वाद- last week. मागील And we आठवड्यात- come here to just worship Him. मागील आठवड्यात जे परमेश्वराने आशीर्वाद दिले We त्याची come उपासना here भक्ती in His करण्याकरता होतो. presence just to praise His holy name. त्याच्या उपस्थितीमध्ये येतो त्याच्या पवित्र नावाची स्तुती करायला. And when we praise His name, त्यासोबत त्याच्या नावाची स्तुती करतो. we declare that we belong to the Lord Jesus Christ. आपण हे जाहीर करतो की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत. Ephesians chapter 5 इफिसकारास पत्र याचा 5वा अध्याय and verses 17 to 21. 17 ते 21. Wherefore, be ye not unwise, but understanding what the will of the Lord is. And be not drunk with wine, wherein the excess, but be filled with the Holy Spirit, speaking to yourselves in psalms and hymns and spiritual songs, singing and making melody in your heart to the Lord, giving thanks always for all things unto God and the Father in the name of our Lord Jesus Christ, submitting yourself one to another in the fear of God. इफिसकारास पत्र याचा 5वा अध्याय 17 वचनापासून पुढे. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंधही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवापित्याची उपकार स्तुती करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकाच्या अधीन असा. Hallelujah. हालेलुया. This must happen in the family. कुटुंबामध्ये हे झालं पाहिजे. Praise स्तुती, and adoration सन्मान, and thanking God. प्रभूची उपकार स्तुती. Both for God, you have helped me this way. आणि परमेश्वरासाठी आपण ते गायन वादन केलं पाहिजे. And allow God's holy presence come in our life. तुमच्या जीवनात प्रभूच्या पवित्र उपस्थितीला येऊ And द्या. when we are truly believers, ज्यास आपण खरे खुरे विश्वास we will not follow the traditions of the world. जगाच्या रूढी परंपरेनुसार आपण करणार नाही. We will not follow the things in the world for pleasing other people. जगामध्ये लोकांना संतुष्ट करण्याकरिता आपण गोष्टी करणार But नाही. we will do whatever is in the word of God to please Almighty God. आपण देवाच्या वचनात जे काही लिहिलं तेच करू ज्याने देव संतुष्ट होईल. And when we please God, ज्यास आपण देवाला संतुष्ट करू, God will keep us standing. देव आपल्याला त्या ठिकाणी भक्कम उभं करेल. And when you stand even in the problems, संकटामध्ये देखील तुम्ही उभं असाल. people will see Christ is walking with you. लोक पाहतील ख्रिस्त तुमच्या बरोबर चालत आहे. Because King said, haven't we through 3 people? राजा म्हणाला, अरे 3 लोकांना तर आपण But टाकलं I see अग्नीत. 4 people. मी 4था व्यक्ती पाहत आहे. And he called Shadrach, Meshach and Abednego, come out. म्हटलं शद्रक मेशक अबेदनेगो बाहेर या. Problem of this king was, राजाची समस्या ही होती, he did not call 4th person. त्याने 4थ्या व्यक्तीला अग्नीतून बाहेर बोलवलं नाही. If you would have called the 4th person, जर त्यांनी 4थ्या व्यक्तीला अग्नीतून बाहेर बोलवलं असतं, 4th person also would have appeared to the king. राजाला देखील तो 4था व्यक्ती प्रगट झाला असता. But he only called 3 whom he troubled. ज्या तिघांना त्रास दिला त्या तिघांनाच त्याने बाहेर And बोलवलं. then he declared, आणि त्याने जाहीर because he केलं. saw them walking and praising. त्याने पाहिलं ते चालत आहे, प्रभूची स्तुती भक्ती करत आहे. And 4th one was walking with them. 4था व्यक्ती त्यांच्यावर चालत Let होता. us all stand. सर्वजण उभे And राहूया. I believe माझा विश्वास आहे they must have sung this song. त्यांनी हे गीत गायला असेल. In the name of Jesus, in the name of Jesus, we have the victory. Hallelujah. In the name of Jesus.
the name of Jesus, Satan will have to flee. Who can tell what God can do? Who can tell His love for you? In the mighty name of Jesus, we have the victory. Colossians chapter 3 verse 16 says, कलसीकरासपत्र 3 अध्याय 16 let वचन. the word of Christ dwell in you richly in all wisdom, teaching and admonishing one another in psalms and hymns and spiritual songs, singing with grace in your heart to the Lord. कलसीकरासपत्र याचा 3 अध्याय. In the name of Jesus, In the name of Jesus, we have the victory. Hallelujah. In the name of Jesus. In the name of Jesus. Satan will have to flee. Who can tell what God can do? let us worship the Lord. Thank you, Jesus. Let us worship the Lord. Praise Him, praise Him, praise Him. Praise Him. Everybody open your mouth and praise Him. This is what's required by the Word of God. त्याच्या वचनामध्ये हीच मागणी करत Thank आहे. God. Thank त्याचा Jesus. आभार माना. त्याची स्तुती करा. Hallelujah, hallelujah, hallelujah. Your problems will be eradicated. Hallelujah. Your problems will be eradicated. तुमच्या समस्या निघून Your जातील. sickness will be removed. तुमच्या आजार निघून Your जातील. difficulties will be resolved. तुमच्या समस्या सुटून Just जातील. praise Him. त्याची Praise स्तुती Him. करा. त्याची स्तुती करा. Hallelujah, hallelujah, hallelujah. We worship you, God. प्रभू, आम्ही तुझं पात्र भक्ती करतो. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, we worship you, we worship you. Thank you, Jesus, for giving us the strength. Thank you, Jesus, for putting the songs in our heart, in our mouth, oh God. Thank you, Jesus, for lifting us from the mighty clay and making us to stand on the rock that is Jesus Christ. तो येशू ख्रिस्त आहे. धन्यवाद. Hallelujah, hallelujah. We worship you, God. आम्ही उपासना Let भक्ती people करतो. see Christ in us. प्रभूला ख्रिस्ताला आमच्यामध्ये लोकांना पाहू दे. Let people see Christ is moving and walking with us. लोकांना पाहू दे ख्रिस्त आमच्या बरोबर चालत आहे. ख्रिस्त And आमच्या बरोबर आहे. glorify your name. तुझ्या नावाचं गौरव करू दे. Oh God, we submit our life into holy hands. हे देवा आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. Thank you for giving your strength. प्रभू आम्हाला तुझं बळ दिलंस याबद्दल आभार. Without your strength, we cannot do anything. प्रभू तुझ्या बळाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. We cannot prepare ourselves to be proper citizens of heaven without your strength. प्रभू तुझ्या बळाशिवाय एक
स्वर्गाचे नागरिक आम्ही स्वतःला बनू शकत नाही. We may be able to live in this world by our own strength. आमच्या स्वतःच्या बळाने कदाचित आम्ही या जगामध्ये राहू शकतो. But our life on the face of the earth is limited. परंतु आमच्या भूतलावर जीवनाला मर्यादा आहे. We want to strive for eternal life. आम्हाला त्या सार्वकालिक जीवनात यायचं आहे, ती धडपड करायची Therefore, आहे. God, let the holy praises remain in our mouth and heart continually. प्रभू सातत्याने आमच्या हृदयात तुझ्या पवित्र स्तुती गीत असू दे. We thank you for your love. प्रभू तुझ्या प्रीतीबद्दल आभार. We thank you for your grace. तुझ्या कृपेबद्दल आभार मानतो. We thank you for your mercy. तुझ्या दयेबद्दल आभार मानतो. Thank you, God, for giving that songs in our heart, तुमच्या हृदयात ते गीत दिलंस, तुझे आभार मानतो. that we will be always present ourselves आम्ही नेहमीच स्वतःला सादर करू as smiling, sharing the love of Christ to others. इतरांना ख्रिस्ताची प्रीती स्मितास्याने देऊ. To that extent, we commit our life. प्रभू तितपत आमच्या जीवनाचं समर्पण We आम्ही तुला commit our करतो. personal life. आमचं वैयक्तिक जीवन आम्ही We समर्पित commit our करतो. family life. कौटुंबिक जीवन समर्पित We करतो. commit our social life. सामाजिक जीवन समर्पित करतो. And we commit our spiritual life into your hand. आत्मिक जीवन आमचं समर्पित करतो तुझ्या In हातात. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all, now and forevermore. Amen. Please be seated. करून आसन ग्रहण करूया. Praise God. Praise God. Praise God. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात जर तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहात, please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू प्रेमळ परमेश्वर, we thank you for your children, those who are going to celebrate their personal birthday this week. या आठवड्यात जे लेकरं त्यांचा वैयक्तिक वाढदिवस साजरा करत आहे, आभार मानतो. Give them many more personal birthday in their life. त्यांच्या जीवनात अधिक वैयक्तिक वाढदिवस दे. Fill their life with all your strength, health, wisdom and शक्ती ज्ञान knowledge. शहाणपण देऊन त्यांचं जीवन तू भर. And as you are blessing them, O God, देवा त्यांना तू आशीर्वादित करत असताना make their life to become a blessing to त्यांचं others. जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम कर. At the same time, O Lord, प्रभू त्याच वेळेला as we are going to worship you by giving your tithe, our offering and mystery offering unto you, प्रभू देण्याद्वारे भक्ती करत असताना देवाचं दर्शन संपलं, दानार्पण सेवा करता bless our worship of giving. आमच्या देण्याची भक्ती आशीर्वादित कर. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. We are at the back to meet all of you. Let us worship the Lord by giving God's tithe, our offering and mystery offering unto the Lord. सर्व पारक वर्ग चर्चच्या मागे असेल भेटण्याकरता देवाचं दर्शन दानार्पण सेवा करता दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया.